साठी मागील प्रश्नपत्रिकांमधील PYQचे क्वेश्चन घेत आहोत, ज्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी आणि सामान्य ज्ञान असे मिळून एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, एकाने माणसे मोजून पाहिली, ती 9च भरली, वरील वाक्याचे संयुक्त वाक्य खालीलप्रमाणे कोणते होईल? तर उत्तर पाहूया। आपले उत्तर आहे ऑप्शन सी। आता ऑप्शन सी मध्ये काय आहे पहा, एकाने माणसे मोजून पाहिली पण ती 9च भरली। आता येथे पण हा जो शब्द आहे हा काय करत आहे, एकाने माणसे मोजून पाहिली ती 9च भरली या दोन वाक्यांना जोडण्याचं काम करत आहे। आता संयुक्त वाक्य म्हणजे काय पाहूया। तर जेव्हा दोन किंवा अधिक केवळ प्रधान वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा अशा वाक्यास काय म्हटलं जातं, संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं। आता पण हा शब्द येथे काय आहे, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे आणि हा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय दोन वाक्यांना येथे जोडताना आपल्याला दिसून येतो। तर त्यामुळे काय होतं, ते संयुक्त वाक्य बनतं। आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणखी कोणकोणते आहेत पाहूया। तर ते आहेत आणि, व, शिवाय, अथवा, किंवा, की, पण, परंतु, परी, म्हणून, सबब हे आणखीन काही प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत, ते दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्यांना काय करतात, जोडण्याचं काम करतात। उदाहरणार्थ काय पहा, वर्गात मुले आली आणि मुलीही आल्या। येथे वर्गात मुले आली मुलीही आल्या या दोन वाक्यांना जोडण्याचं काम कोण करतं, आणि हा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय करतो। तर याला काय म्हणायचं, आपण संयुक्त वाक्य असं म्हणायचं। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणून जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अलंकार कोणता होतो? तर उपमेयाला दुसऱ्या कशाचीही उपमा न देता म्हणजे काय ते सांगितलेलं आहे पहा, उपमेयाला दुसऱ्या कशाचीही उपमा न देता उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? उत्तर पाहूया, तेव्हा होतो अनन्वय अलंकार। उत्तर आहे ऑप्शन डी, अनन्वय अलंकार। आता अनन्वय अलंकार म्हणजे काय पहा, ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो। एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे याला काय म्हटलं जातं, अनन्वय अलंकार असं म्हटलं जातं। आता इथे दोन उदाहरणं दिलेली आहेत पहा, आहे ताजमहल एक, जगती तोच त्याच्या परी। दुसरं आहे आईसारखी आई, म्हणजे आईसारखीच आई आहे, म्हणजे आईसारखी दुसरी कोणीच नाही। इथे काय केलेलं आहे, उपमेयाला दुसऱ्या कशाची उपमा दिलेली नाही तर उपमेयाला उपमेयाचीच म्हणजे हे दिलेले आहे, उपमा दिलेली आहे, त्यामुळे इथे काय होणार आहे, अनन्वय अलंकार होणार आहे। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3, तांडव नृत्य करणे हा वाक्यप्रचार समानार्थी म्हणजे असा पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार आहे ते ओळखायचं, याच्या समान असा तांडव नृत्य करणे। काय काय ऑप्शन आहेत पहा, ए मनाशी खुणगाट करणे, बी चित्त एकाग्र करणे, सी उडाण टप्पूगिरी करणे आणि डी थैतयाट करणे। तर इथे उत्तर काय येणार आहे आपलं, डी थैतयाट करणे। तांडव नृत्य करणे म्हणजे काय, थैतयाट करणे। आता हे आपण थोडक्यात पाहूया, बाकीचे पण वाक्य म्हणजे वाक्यप्रचार आहे त्यांचा अर्थ पाहूया काय काय येऊ शकतो। तर मनाशी खुणगाट बांधणे म्हणजे काय, पक्का निश्चय करणे। चित्त एकाग्र होणे म्हणजे लक्ष केंद्रित करणे। उडाण टप्पूगिरी करणे म्हणजे कोणतेही काम न करता फिरणे किंवा टवाळखोरपणा करणे असं त्याला म्हणू शकता। आणि थैतयाट करणे म्हणजे काय, तांडव नृत्य करणे। पुढचा प्रश्न, प्रश्न 4, प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडायचा आहे। आता वाक्य काय आहे पहा, बरेच शेतकरी शेतीसोबत शेळी डॉट डॉट धंदा करतात। तर बरेच शेतकरी शेतीसोबत काय करतात, शेळी पालनाचा धंदा करतात। उत्तर काय येणार आहे, ऑप्शन ए, शेळी पालनाचा धंदा करतात हा येथे बरोबर शब्द येणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, जगात जैवविविधता करार कोणत्या वर्षी अंमलात आला? तर कोणत्या वर्षी अंमलात आला पाहूया, याचं स्पष्टीकरण पण आपल्याला पाहायचं आहे। तर जगात जैवविविधता करार हा 1993 मध्ये, ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर आहे, 93 मध्ये झालेला आहे। तर जैवविविधता करार म्हणजे काय थोडक्यात पहा, तर हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे। याचा उद्देश काय आहे, तर जैवविविधतेचे संवर्धन करणे, तिच्या घटकांचा शाश्वत वापर करणे, जैविक संसाधनांच्या वापरामुळे मिळणाऱ्या फायद्यांचे काय करणे, समान वाटप करणे। आता हा जो कायदा आहे तो 1992 मध्ये रिओ दी जानेरो येथे झालेल्या वसुंधरा परिषद या कराराचा मसुदा काय करण्यात आला होता,
स्वीकारण्यात आलेला होता. त्याचबरोबर 5 जून 1992 रोजी त्यावर स्वाक्षरीसाठी काय केलेला होता, हा खुला करण्यात आलेला होता. आणि 29 डिसेंबर 1993ला हा करार अंमलात आलेला आहे. भारत या कराराचा सदस्य देखील आहे आणि त्याने या कराराची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनेक उपाययोजना देखील भारताने केलेल्या आहेत. आता त्यातीलच एक भाग म्हणजे काय, तर 2002चा जैवविविधता कायदा हा एक त्यातलीच भाग आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. भारतीय चलनासाठी जे रुपयाचे चिन्ह आहे, तर याची रचना कोणी केलेली आहे? तर भारतीय चलनासाठी जे रुपयाचे चिन्ह आहे याची रचना कोणी केलेली आहे? ऑप्शन डी, उदय कुमार यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 7. सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेनेचे रेजिमेंटल मार्निंग गाणे कोणते होते? तर ते होते, उत्तर आहे आपलं ऑप्शन ए, कदम कदम बढ़ाए जा. हे उत्तर असणार आहे. तर कदम कदम बढ़ाए जा हे गाणे सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद सेनेचे प्रेरणागीत होते. हे गाणे वशिंधर शुक्ला यांनी लिहिलेलं आहे आणि रामसिंग ठाकुरी यांनी ते काय केलेलं होतं, संगीतबद्ध केलेलं होतं हे गाणं. हे गाणं सुरुवातीला ब्रिटिशांनी राजद्रोहाचे गाणे म्हणून काय केलं होतं, बॅन केलेलं होतं. पण म्हणजे त्याच्यावर बंदी ठेवलेली होती. पण नंतर ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात एक महत्त्वाचे देशभक्तीपर गीत बनलेलं आहे. कोणतं? कदम कदम बढ़ाए जा. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 8. खालीलपैकी कोणता लोहाचा धातू नाही? उत्तर आहे ऑप्शन ए, बॉक्साईट हा लोहाचा धातू नाही या ठिकाणी. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. अंजली कॉलेजमध्ये जाईल या वाक्याचा काळ कोणता आहे? तर अंजली कॉलेजमध्ये जाईल या वाक्याचा काळ आहे ऑप्शन ए, साधा भविष्यकाळ. आता साधा भविष्यकाळाची लक्षणे काय काय आहेत पहा. तर भविष्यात घडणारी क्रिया दर्शवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरला जातो. उदाहरणार्थ, मी पुढच्या आठवड्यात मुंबईला जाईन. इथे काय सांगितलं, तर भविष्यात घडणारी जी घटना आहे तर त्याविषयी बोलण्यात येत आहे. मी पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाईन. हे काय, साधा भविष्यकाळ आहे, म्हणजे भविष्यात घडणारी घटना आहे. आणि या भविष्यकाळामध्ये संकेतदर्शक वाक्यातून साधा भविष्यकाळ देखील दाखवला जातो. जसं की, जर तू येशील तर मी मदत करेन. हे कशामध्ये येतं, तर साधा भविष्यकाळामध्ये येतं. त्याचबरोबर अंदाज व्यक्त करण्यासाठी सुद्धा साधा भविष्यकाळ वापरला जातो. उदाहरणार्थ, आई घरात असेल, म्हणजे आई घरात असेल हा काय अंदाज आहे. तर अंदाज व्यक्त करण्यासाठी देखील साधा भविष्यकाळ या ठिकाणी वापरला जातो. पुढचं पहा. अशक्यता दर्शवण्यासाठी, म्हणजे ही गोष्ट होणे शक्यच नाही अशा गोष्टी दर्शवण्यासाठी काय केला जातो, साधा भविष्यकाळ वापरला जातो. उदाहरणार्थ, सर्वच नापास कसे असतील. हे काय शक्य होणं म्हणजे शक्य नसणारी गोष्ट आहे, म्हणजे अशक्य अशी गोष्ट आहे. सर्वच व्यक्ती म्हणजे सर्वच विद्यार्थी नापास कसे असतील. तर अशा वाक्यातून साधा भविष्यकाळ दाखवला जातो. त्याचबरोबर संभव सूचक भविष्य दर्शवण्यासाठी, उदाहरणार्थ, आज पाऊस पडेल म्हणजे हे काय आहे, तर संभाव्यता दर्शवते. आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारची वाक्य देखील काय येतात, साधा भविष्यकाळामध्ये येतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. नव्याने नियुक्त केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणजे CVC आणि मुख्य माहिती आयुक्त CIC यांना पदाची शपथ कोण देतात? तर त्यांना पदाची शपथ देतात राष्ट्रपती. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील वर्धा जवळील सेवाग्राम आश्रम कोणी स्थापन केले? उत्तर आहे महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 12. खालील शब्दाचा समासचा प्रकार ओळखायचा आहे. तर भाषांतर हा एक शब्द दिलेला आहे या ठिकाणी. तर या भाषांतर शब्दाचा समास कोणता आहे ते ओळखायचं आहे. उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन ए, कर्मधारय समास येथे येणार आहे. ऑप्शन ए बरोबर उत्तर आहे असणार आहे. तर कर्मधारय म्हणजे काय, तर कर्मधारय समास कशाला म्हणायचं पहा. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच एक प्रकार आहे. ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात आणि त्यातील पहिले पद हे विशेषण तर दुसरे पद काय असते, नाम किंवा विशेष्य असते. तर त्याला काय म्हटलं जातं, कर्मधारय समास असं म्हटलं जातं. इथे एक उदाहरण दिलेलं आहे पहा. महात्मा म्हणजे काय, महान असा आत्मा. आता महात्मा मध्ये महान हे काय विशेषण आहे आणि आत्मा हे काय या ठिकाणी नाम आहे. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे बघा, ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात ती कोणत्या, प्रथमा विभक्तीत असतात आणि त्यातील पहिले पद हे विशेषण तर दुसरे पद काय असते, नाम किंवा विशेष्य असते.
तर त्याला काय म्हटलं जातं? कर्मधारय समास म्हटलं जातं. पुढचा प्रश्न 13. कंजूस या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर कंजूस या शब्दाचा समानार्थी शब्द काय येणार आहे पहा. उत्तर आहे ऑप्शन बी कृपण. हा काय आहे? कंजूस या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आता इथे आणखीन बाकीच्या शब्दांचे देखील आपण समानार्थी शब्द पाहूया. तर नमनच्या समानार्थी काय काय येतं पहा. नमस्कार, वंदन, प्रणिपात, अभिवादन. कृपणच्या समानार्थी काय येतं पहा. कंजूस, हिमटा, कोमटा, चिक्कू आणि खंक. दृष्टच्या समानार्थी काय येतं. दुर्जन, असुजन, खल, वाईट, पापी, नीच आणि घातकी. आणि अधमच्या समानार्थी काय काय येतं. पापी, वाईट, निकृष्ट आणि क्षुद्र. अशा प्रकारे हे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न 14. खालीलपैकी कोणते वाक्य प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोगाचे नाही ते सांगायचे. खालील 4 वाक्य दिलेले आहेत. तर त्यातील कोणते वाक्य प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोगाचे नाही ते सांगायचं आहे. तर आपलं उत्तर काय पाहूया. उत्तर आहे ऑप्शन डी. त्याचे पत्र लिहून झाले. हे या ठिकाणी प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोगाचे उदाहरण नाही आहे. तर प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोगाची लक्षणे काय काय आहेत पहा. ते कसं ओळखायचं. तर कर्त्याला बहुधा तृतीया किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो. कर्त्याला काय असतो. तृतीया किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो. तर कर्माला प्रत्यय नसतो. क्रियापदाची रचना क्रमानुसार असून ती कशी असते. भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. त्याचबरोबर कर्मणी प्रयोगात कर्माला महत्त्व असते, परंतु या प्रकारात मात्र कर्त्यालाच महत्त्व दिले जाते. ही काय आहेत प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोगाची लक्षणे आहेत. उदाहरण इथे दिलेले आहे पहा. रामाने काम केले. इथे काय सांगितलेलं आहे. रामाने काम केले. आता ने इथे दिलेले आहे. रामाने यामधील जो ने आहे ते काय तृतीया विभक्तीचं एक हे आहे प्रत्यय. आणि ते तिथे काय दिलेलं आहे. त्याला धंदा सोडावा लागला. इथे ला हा जो प्रत्यय आहे तर तो देखील काय आहे. हा तृतीय विभक्तीचाच प्रत्यय आहे. तर अशा प्रकारे जर कर्त्याला बहुधा तृतीय किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो तर कर्माला काय नसतो. या ठिकाणी प्रत्यय नसतो. त्याचबरोबर क्रियापदाची रचना कशानुसार होते. तर कर्मानुसार होते. क्रियापदाची रचना असून ती कशी होते. भूतकाळी आणि विद्यार्थी असते. त्याचबरोबर कर्मणी प्रयोगात कर्माला महत्त्व असतं, परंतु हा प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग आहे त्यामध्ये कर्त्यालाच महत्त्व दिलं जातं. तर अशा प्रकारे आपण प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग ओळखायचा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 15. भारतात पहिला पासपोर्ट कोणाला दिला गेला. तर तो दिलेला गेलेला आहे प्रतिभाताई पाटील यांना दिलेला होता. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे. तर इथे विरुद्धार्थी शब्द दिलेले तर त्यातली बरोबर जोडी कोणती आहे ती ओळखायची आहे. तर आपलं उत्तर पाहूया. हुकारच्या विरुद्धार्थी नकार हा इथे बरोबर पर्याय आहे. आता बाकीच्यांचे आपण पर्याय सरळ करून घेऊया आणि त्यांच्या विरुद्धार्थी कोणते कोणते येईल ते पाहूया. तर सुगंधाच्या विरुद्ध दुर्गंध, होकाराच्या विरुद्ध नकार, वाचच्या विरुद्ध शांत स्थिर आणि कडकच्या विरुद्ध मऊ असे शब्द येतील. पुढचा प्रश्न 17. खालीलपैकी निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणारी भारतातील कोणती संस्था गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनासाठी कार्य करीत असते. उत्तर आहे ऑप्शन ए बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. ही काय करते. निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणारी भारतातील गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनासाठी कार्य करते. पुढचा प्रश्न 18. कान्हा टायगर रिझर्व भारतातील कोणत्या राज्यात आहे. उत्तर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. तर स्तुतीच्या विरुद्धार्थी काय आहे ते दिलेलं आहे वंदना हे दिलेलं आहे. हे काय चुकीची जोडी आहे. तर स्तुतीच्या विरुद्ध काय येणार आहे निंदा. स्तुतीच्या विरुद्ध निंदा. सावकाच्या विरुद्ध झपाझप हे बरोबर आहे. चढणच्या विरुद्ध उतरण हे बरोबर आहे. घट्टच्या विरुद्ध सैल हे बरोबर आहे. तर हे इथे चुकीचं आहे. स्तुतीच्या विरुद्ध वंदना येणार नाही तर स्तुतीच्या विरुद्ध निंदा येणार आहे. स्तुतीच्या समानार्थी वंदना येऊ शकतं. तर स्तुतीच्या विरुद्ध काय येणार आहे निंदा येणार आहे. प्लस सी हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. उत्तर आहे ऑप्शन ए कर्नाटक या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 21.
खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ काय आहे पहा, ऑप्शन सी हे बरोबर उत्तर आहे. तर वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात सतत ही जाणीव असते की त्याने चुकीचे काही केलेले आहे, कृत्य केलेलं आहे. त्याचाच अर्थ काय, खाई त्याला खवखवे. म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनातच काय असतं, चुकीचे कृत्य केल्याबद्दल म्हणजे एक जाणीव त्याच्या मनामध्ये येते की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, खाई त्याला खवखवे. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रवाळ भित्तिका म्हणजेच कोरल रीफ आढळत नाहीत. तर ते बी, सुंदरबन त्रिभुज प्रदेश या ठिकाणी प्रवाळ भित्तिका म्हणजे कोरल रीफ आढळत नाहीत. प्रश्न क्रमांक 23, रेड डाटा बुक मधील हरित पृष्ठे काय दर्शवितात. तर ते दर्शवतात ऑप्शन बी, पूर्वी धोकाग्रस्त असलेल्या परंतु संवर्धन कार्यक्रमामुळे धोक्यामुळे बाहेर पडलेल्या वन्य प्रजाती. हे काय दर्शवितात, रेड डाटा बुकमधील हरित पृष्ठे दर्शवितात असतात. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रात पेंच नदीवर कोणते धरण बांधलेले आहे. तर पेंच नदीवर ऑप्शन बी, तोतला डोह बांधलेला आहे. प्रश्न 25, दिल्लीतील शांतिवन भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे. तर उत्तर आहे ऑप्शन बी, जवाहरलाल नेहरू यांना. प्रश्न क्रमांक 26, स्वस्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर स्वस्थ या शब्दाचा विरुद्धार्थी काय येणार आहे, उत्तर पाहूया आपलं. स्वस्थच्या विरुद्ध काय येणार आहे, बेचैन. ए बरोबर आहे. तर चैनीच्या विरुद्ध काय येणार आहे, कष्टाळू. अल्लडच्या विरुद्ध काय येणार आहे, अनुभवी. आणि शरीरच्या विरुद्ध काय येणार आहे, आत्मा किंवा मन. तर इथे काय आहे, तर चैनीच्या विरुद्ध काय दिलेलं आहे, इथे चैनीच्या बाकीच्यांचे पण आपण पर्याय पाहिलेले आहेत. स्वस्थच्या विरुद्ध काय येणार आहे, बेचैन. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 27, खालीलपैकी कोणती व्यक्ती खेळाडू आहे. तर ऑप्शन ए, साक्षी मलिक ही काय खेळाडू आहे. प्रश्न 28, खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची. तर कोणती समानार्थी शब्दाची चुकीची जोडी आहे पहा. तर झोपडी महाल हे काय या ठिकाणी चुकीची जोडी आहे. झोपडी महाल हे काय चुकीची जोडी आहे. तर झोपडीच्या विरुद्ध काय येणार आहे, खोपटी किंवा कुटी येणार आहे. हे आपल्याला बरोबर आहे. झोपडीच्या विरुद्ध खोपटी किंवा कुटी येणार आहे. झोपडीच्या विरुद्ध महाल येणार नाही. तर ओळखच्या समानार्थी काय येणार आहे, परिचय. गुन्हा म्हणजे अपराध. छिद्र म्हणजे भोग. तर झोपडी म्हणजे काय येणार आहे, खोपटी किंवा कुटी. झोपडीच्या विरुद्ध काय येतं, झोपडी विरुद्ध काय येणार आहे, महाल. विरुद्ध विचारलं तर. आणि समानार्थी विचारलं तर झोपडीच्या समानार्थी खोपटी किंवा कुटी. पुढचा प्रश्न 29, भारतातील खालील राज्यांच्या एकूण भौगोलिक क्षेत्रानुसार जास्त वनांच्या टक्केवारीनुसार योग्य क्रम कोणता तो सांगायचा आहे. उत्तर आहे ऑप्शन सी, आधी मिझोरम, मग अरुणाचल प्रदेश, मग नागालँड आणि मग त्रिपुरा. अशा प्रकारे हा म्हणजे भौगोलिक क्षेत्रानुसार जास्त वनाच्या टक्केवारीनुसार हा योग्य क्रम आहे. प्रश्न क्रमांक 30, जे हिंडती पशु समस्त धरातळाला, जे मीन सेविती पयोनिधीच्या जळाला, ओमी विहार करीती खग जे तयासी यांचे अहर्निश भजाच्या तुम्ही प्रभूसी. वरील ओळींमधून काय ओळखायचं आहे, वृत्त कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर हे वृत्त कोणतं येणार आहे, उत्तर आहे आपलं वसंत तालिका. आता वसंत तालिका हे वृत्त कसं ओळखायचं पहा. या वृत्तामध्ये एकूण 14 अक्षरे असतात. त्याचबरोबर गण कसे असतात पहा, त भ ज ज ग हे त्याचे गण आहेत. आणि यती कितव्या अक्षरावर असते, तर 8व्या अक्षरावर असते वसंत तालिकामध्ये. या लक्षणांवरून आपण वसंत तालिका हे वृत्त ओळखू शकतो. प्रश्न 31, धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे. तर धाबे दणाणणे म्हणजे काय, प्रचंड घाबरणे असा त्याचा अर्थ होतो. प्रश्न 32, मानभंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. उत्तर पाहूया आपलं. मानभंगाच्या समानार्थी काय येणार आहे, ऑप्शन ए, अपमान येणार आहे. तर मान्यतेच्या समानार्थी स्वीकृती, सन्मानच्या समानार्थी आदर आणि शिक्षेच्या समानार्थी काय येणार आहे, दंड. आणि आपण इथे काय पाहिलेलं आहे, मानभंगाच्या समानार्थी काय येणार आहे, अपमान येणार आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 33, खालील शब्दाचा समास किंवा समासाचा प्रकार ओळखायचा आहे. आता इथे शब्द दिलेला आहे कोणता आहे, सनात हा शब्द दिलेला आहे. तर याचा आपल्याला समास किंवा समानाचा प्रकार ओळखायचा आहे.
तर आपलं उत्तर पाहूया. उत्तर येणार आहे ऑप्शन बी, सहबहुर्विही. सहबहुर्विही हे याचं उत्तर आहे. तर सहबहुर्विही समास म्हणजे काय पहा, तर ज्या बहुर्विही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यय असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास काय म्हटलं जातं, सहबहुर्विही समास म्हणतात. हा समास उपसर्गावरून लक्षात ठेवावा. उदाहरणात पहा, सहर्ष म्हणजे काय, हर्षाने सहित असा तो. आता इथे काय सांगितलं आपल्याला, सह किंवा स अशा अव्यय असून काय तो सामासिक शब्द एका विशेषणाचे कार्य करतो. सहर्ष म्हणजे काय, हर्षाने सहित असा तो. आणि दुसरं काय दिलेलं आहे पहा, सतेज म्हणजे तेजाने सहित असा तो. अशा प्रकारे हे काय आहे, तर सहबहुर्विही समासाची उदाहरणे आहेत. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न 34. वाक्यप्रचाराचा योग्य वापर असलेल्या वाक्य पर्यायांमधून ओळखायचा आहे. इथं वाक्यप्रचार दिलेला आहे, धारेवर धरणे. तर धारेवर धरणे याच्या म्हणजे योग्य असा वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग केलेला वाक्य कोणतं आहे ते बघा. उत्तर आहे ऑप्शन डी, बास्केटबॉल स्पर्धेत शाळेच्या संघाचा निष्कारण पराभव झाला तर प्रशिक्षक सर्व संघाला धारेवर धरायचे. हा याचा काय योग्य प्रकारे केलेला वाक्याचा वापर आहे. प्रश्न 35. पहिले सागवृक्षाचे संग्रहालय म्हणजे टिक संग्रहालय कोणत्या शहरात स्थित आहे, तर ते आहे ऑप्शन सी, निलांबूर या शहरामध्ये आहे. प्रश्न 36. भारतीय ऊस संशोधन संस्था कोठे स्थित आहे सांगायचे. उत्तर आहे ऑप्शन डी, उत्तर प्रदेश या ठिकाणी. प्रश्न 37. संविधान सभेने भारताच्या संविधानावर किती वर्ष, महिने आणि दिवस कार्य केलेलं आहे, तर 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस कार्य केलेलं आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 38. हरेक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. आता हरेक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखण्याआधी आपण संधी विग्रह म्हणजे काय पाहूया. तर हरेक याचा संधी विग्रह कसा येणार आहे, ऑप्शन बी, हर प्लस एक अशा प्रकारे त्याचा संधी विग्रह येणार आहे. तर संधी म्हणजे काय, जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण. आता इथे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या वर्णातील पहिला वर्ण हा काय करायचा, या दोन्हींना एकत्र करून केल्यानंतर उच्चारण शास्त्रानुसार जे एकत्र होण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, संधी म्हटलं जातं. हर प्लस एक, तर ह रे क असं झालं बघा. ते म्हणजे हा म्हणजे पहिल्या शब्दातील दुसरा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण या दोन्हींना काय करायचं, एकत्र करून काय येणार आहे, या ठिकाणी रे हा शब्द येणार आहे, हरेक अशा प्रकारची संधी झालेली आहे. तर बाकीची आणि 2 उदाहरणे पहा. रमेश या शब्दाची संधी विग्रह काय येणार आहे, रमा प्लस ईश. आणि ह्या 2 मा प्लस ई याला करून काय झालेलं आहे, मे झालेला आहे. तर अशा प्रकारे हा याचा संधी विग्रह आहे. क्षणिकचा संधी विग्रह काय पहा, क्षण प्लस एक म्हणजे ने प्लस ए, ने प्लस ए करून काय झालेलं आहे, अशा प्रकारे झालेलं आहे, नाही क्षणिक. अशा प्रकारे हा संधी विग्रह आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 39. पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. वर्णन करण्याची हातोटी किंवा पद्धती, तर त्याला काय म्हटलं जातं, ऑप्शन सी, वर्णन शैली म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 40. काकडा आरती या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. तर काकडा आरती या शब्दाचा संधी विग्रह काय येणार आहे पहा, काकड प्लस आरती म्हणजे काय, काकडा आरती. काकडा रती अशा प्रकारे याचा संधी विग्रह काय आहे, काकडा प्लस आरती. आता आपण वरती पाहिलेलं आहे, जर जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण येत असे 2 वर्ण एकत्र आले असता उच्चारण शास्त्राच्या नियमानुसार ते एकत्र होण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, संधी म्हटलं जातं. आता इथे उदाहरण दिलेले आहेत पहा. सूर्यास्ताचं संधी विग्रह काय येणार आहे, सूर्य प्लस अस्त. आणि अनाथ आश्रमचं संधी विग्रह काय येणार आहे, अनाथ प्लस आश्रम. पुढचा प्रश्न, प्रश्न 41. पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखायचा आहे. विधान काय पहा, सुट्टीत मावशीच्या घरी गेलेल्या राजसच्या ताटात त्याची नावडती भाजी होती तरी त्याने ती ... म्हणून गुपचूप खाल्ली. आता या ठिकाणी कोणत्या प्रकारची म्हण येईल,
उत्तर आहे ऑप्शन डी आलिया भोगासी असावे सादर. म्हणजे त्याने नावडती भाजी असून सुद्धा काय केलेलं आहे, गुपचूप खाल्लेली आहे. त्यालाच काय म्हटलेलं आहे या ठिकाणी म्हणीतून आलिया भोगासी असावे सादर. प्रश्न 42 खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखायचा आहे. उत्तर आहे ऑप्शन ए सहानुभूती. हा काही या ठिकाणी शुद्ध शब्द आहे. प्रश्न 43 खालीलपैकी कोणत्या वाक्यात रीती भूतकाळ नाही, तर कोणतं वाक्य आहे पाहते. उत्तर आहे ऑप्शन ए तो चणे विकतो. या वाक्यामध्ये रीती भूतकाळ नाही आहे. तर रीती भूतकाळ म्हणजे काय, तर भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. अशा क्रियापदाच्या शेवटी ही हा प्रत्यय असतो. तर इथे काय सांगितलं, तो चणे विकतो. या हे भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात. आता इथे उदाहरण दिलेले आहेत पहा. मी नदीकाठी खेळत असे, ती खोटं बोलत असे, ती मंदिरात जात असते. ही काय आहेत, तर ही रीती भूतकाळाचे काही उदाहरणे आहेत. तर तो चणे विकतो हे काय रीती भूतकाळ इथे येणार नाही. तर म्हणजे ती भूतकाळाची घटना जी आहे ती सतत होते, हे रीती भूतकाळामधून दिसते. इथे या उदाहरणात पहा, ती मंदिरात जात असे म्हणजे ती मंदिरात रोज जाते. ती खोटं बोलत असे, ती रोज खोटं बोलते. अशा प्रकारे ही रीती भूतकाळाची काय आहेत उदाहरणे येते आहेत. तर इथे भूतकाळाची घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी हा काळ काय केला जातो, वापरला जातो. प्रश्न 44 भारतातील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, तर हे कुठे स्थित आहे. ऑप्शन सी हिमाचल प्रदेशामध्ये. प्रश्न 45 बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर हा जो बटरफ्लाय स्ट्रोक हा जलतरण खेळाशी संबंधित असणारा शब्द आहे. प्रश्न 46 पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. कोठे इंद्राचा ऐरावत नी, तर पुढे काय येणार आहे पहा, कोठे श्याम भट्टाची तट्टणी. म्हणजे इथे वाक्य पूर्ण करायचे, कोठे इंद्राचा ऐरावत नी, कोठे श्याम भट्टाची तट्टणी. ऑप्शन डी या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न 47 भारतात वन महोत्सवाला केव्हा सुरुवात झालेली आहे, तर भारतात वन महोत्सवाला सुरुवात झालेली आहे 1950 मध्ये. ऑप्शन बी बरोबर उत्तर आहे. तर 1950 तत्कालीन केंद्रीय कृषी आणि अन्न मंत्री के.एम. मुन्शी यांनी वन महोत्सवाची सुरुवात केलेली होती. आणि 1 ते 7 जुलै या दरम्यान देशभरात हा वन महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना झाडे लावण्यास आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यास प्रोत्साहन दिले जाते. प्रश्न 48 मराठा साम्राज्यात गोळा केलेले कर ... म्हणून ओळखला जातो. तर मराठा साम्राज्यात गोळा केलेला कर हा चौथ म्हणून ओळखला जात होतो. आता चौथ म्हणजे काय पहा, तर चौथ म्हणजे मराठा साम्राज्यात गोळा केलेल्या करांना चौथ आणि सरदेशमुखी असे म्हणून ओळखले जायचे. तर चौथ म्हणजे काय, तर हा 1/4 म्हणजे 25%. 100च्या 1/4 काय येणार आहे, 100च्या 1/4 सॉरी 1000 झालं तिथं. 100च्या 1/4 काय येणार आहे, 25% म्हणजे किती, 25. तर हा कर जो मोठ्या मराठा साम्राज्याच्या बाहेरच्या प्रदेशांकडून खंडणी स्वरूपात काय केला जात होता, वसूल केला जात होता. आणि सरदेशमुखी म्हणजे काय, तर हा एक 10% कर होता जो मराठा साम्राज्याच्या अंतर्गत प्रदेशाकडून वसूल केला जात होता. म्हणजे चौथ कोणाकडून वसूल केला जात होता, तर मराठा साम्राज्याच्या बाहेरच्या प्रदेशांकडून खंडणी स्वरूपात. आणि सरदेशमुखी हा मराठा साम्राज्याच्या अंतर्गत प्रदेशांकडून वसूल केला जात होता. तर या दोन्ही करांशिवाय मराठा साम्राज्यात आणखीन इतरही किरकोळ आणि जकात गोळा केली जात होती त्यावेळी. प्रश्न 49 ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य ... चे उदाहरण आहे, तर ते आहे ऑप्शन ए समुद्री संरक्षित क्षेत्राचे एक उदाहरण आहे. आणि प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. तर शुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा वाक्य कोणतं आहे, ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. हे या ठिकाणी काय आहे, शुद्ध वाक्य आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण मागील वन विभाग परीक्षेमध्ये विचारलेले 50 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.